तर मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जानेवारीचा एपिसोड. मित्रांनो, इरा रिव्ह्यूजचे आता ठरलं तर मग या मालिकेचे शॉर्ट्स देखील येत आहेत. त्याच्यामुळे ते बघायला विसरू नका. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की तन्वी सायलीला टोमणे मारत असते. तन्वी सायलीला म्हणते, "मी तर एवढीशी फक्त चूक केली होती. त्याच्यासाठी मला एवढी शिक्षा भोगावी लागली. निदान बाहेरखेलीपणा तरी केला नाही मी ह्या सचिनसारखा." कल्पना म्हणते, "आता बस कर तन्वी, जास्त पुढे पुढे बोलू नकोस." तन्वी म्हणते, "आता का बस करू मी? मी आता माझ्या खोलीत जायचं का?" अच्छा, म्हणजे जावयाने काही केलेलं तरी चालतं, पण सुनेने मात्र नाही काय करायचं. हा तुमचा जो जावई आहे ना, त्याने जे दिवे लावलेत तेवढं तरी मी केलं नाही आहे. अर्जुन म्हणतो, "आता काय तुझ्या गुन्ह्यांची लिस्ट देऊ का मी? मान्य आहे सचिनने गुन्हा केला आहे, पण तो एकच केला आहे. तुझे असे 50 गुन्हे आहेत." तन्वी म्हणते, "हो, पण त्याची मी शिक्षा घेतली आहे ना. तुझी तर बायको कधी पण येऊन मला थोबडवून जाते. मी जेलमध्ये गेली आहे. मला इथे बहिष्कार केला आहेत तुम्ही. हे सगळं मी भुगतेच आहे ना आजपर्यंत. आजही मला या टेबलवर जागा नाही आहे." पण जावयाला मात्र फक्त एवढंच बोललं गेलं, की "पुन्हा अशी चूक करू नकोस हां सचिन." आणि परत टेबलवर बसवलं गेलं. सायली म्हणते, "तुझा हात धरून तुला खेचत तुझ्या खोलीत नेऊ की अशीच जाणार आहेस?" तन्वी म्हणते, "मी जाते पण मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की सुभेदारांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. न्याय हा इकडे नाहीच मिळणार मला." आणि ती निघून जाते. अस्मिता म्हणते, "हे सगळं मला ऐकावून घ्यावं लागतंय सचिनमुळे. माझ्या फॅमिलीला मान झुकवावे लागली सचिनमुळे. तुम्ही का ह्याला माफ केलं? का ह्याला घराबाहेर नाही काढलं?" तन्वी बरोबर बोलली, "ह्याची इतर ह्याची लायकीच नाही आहे. ह्याला घराबाहेरच जायला पाहिजे." पूर्णाजी म्हणते, "अगं कोणी सांगितलं आम्ही त्याला माफ केलं आहे? पण असं त्रागा करून काही होणार आहे का?" सायली म्हणते, "अहो बाळाला त्रास होईल अस्मिताताई. असं वागून काही चूक बदलणार आहे का ती?" अस्मिता म्हणते, "मला सांग मी काय करू जेणेकरून माझा पुन्हा संसार परत येईल. माझा सचिन मला पुन्हा मिळेल. असं मी काय करू सांग?" नाही आहे ना उत्तर? मग मला कोणी समजायला येऊ नका. आणि अस्मिता उठून ताटावरून निघून जाते काही न जेवता. सायली म्हणते, "मी नेते त्यांना जेवण ताटत. त्यांच्या खोलीतच जाते मी." आणि तिचं ताट घेऊन जाते. असं एक एक करत सुभेदार सगळे उठतात जेवणावरून. तन्वी हा सगळा प्रकार बाहेरून बघत असते. तन्वी म्हणते, "बाण लागावा तर असा मस्तपैकी, म्हणजे काम झालंच पाहिजे." इकडे अर्जुन त्याच्या खोलीत येतो. सायली म्हणते, की "तुम्हाला माहिती होतं ना की सचिन भाऊजींचं अफेअर चालू आहे, मग ते तुम्ही मला सांगितलं का नाही?" अर्जुन म्हणतो, की "मला वाटलेलं, कारण तो त्याचं अफेअर बंद करेल अस्मिता ताईची ही अवस्था बघून." सायली म्हणते, "पण अशा वेळी कोण संधी देतं का हो? त्याच वेळी जरा फरफटत घरी आणलं असतं तर किती बरं झालं असतं." अर्जुन म्हणतो, "अरे पण अस्मिताला किती त्रास झाला असता या गोष्टीचा." सायली म्हणते, "पण त्या दिवशी जे तुम्ही केलं त्याच्या ऑफिसमध्ये नेऊन त्याच्या कानाखाली मारलीत, ती गोष्ट आधीच घडली असती आणि आज जे काय घडलं ते जास्त धक्कादायक होतं अस्मिताताईंसाठी. कारण तिने जे नको बघायला होतं तेच बघितले स्वतःच्या डोळ्यांनी. आता किती मोठा धक्का बसलाय त्यांना. जर त्यांना ही गोष्ट तुमच्याकडून कळली असती तर कदाचित तेवढा मोठा धक्का नसता बसलाय. ही गोष्ट तुम्हाला समजत नाही आहे का हो?" सायली म्हणते, "ह्या लपवाछपीचा काय आता परिणाम झालाय बघताय ना तुम्ही?" अर्जुन म्हणतो, "त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं." सायली म्हणते, "आणि मध्ये तुम्ही एकदा मला म्हणाला होतात तुमच्या एका केसबद्दल की बाहेर कोणाचं तरी काहीतरी चालू आहे, ते हे सगळं सचिन भाऊजींबद्दलच होतं ना?" अर्जुन म्हणतो, "तुला ही गोष्ट सांगून काही साध्य होणार नव्हतं. तू काय करणार होतीस? तसं पण मला जे योग्य वाटलं ते मी केलंय आणि आता ह्याच्यावर वाद घालून काय फायदा आहे?" इकडे अर्जुन पूर्णाजीच्या खोलीत जातो. पूर्णाजीला सांगतो, "आज जे काय प्रकार झाला तो अवॉइड करता आला असता. मी तिला सांगितलं नाही म्हणून प्रॉब्लेम झाला. पण अस्मिता ताईला मी कसं सांगू शकलो असतं हे सगळं?" पूर्णाजी म्हणते, "अस्मिता सोडून या घरात प्रताप आहे, कल्पना आहे, मी आहे, सायली आहे. तू कोणाला तरी विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतंस. अर्जुन, तुझा हेतू चुकीचा नव्हता, पण जो मार्ग निवडलास तो खूप चुकीचा आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे भोगावं लागतंय. ह्याचा परिणाम काहीतरी नक्कीच झाला असता, पण त्या परिणाम कितपर्यंत होतोय हे आपण मॅनेज करू शकलो असतो." दुसऱ्या दिवशी दाखवतात सगळे सुभेदार नाश्त्याला एकत्र आलेले असतात. सायली म्हणते, "सगळ्यांची तोंड पडलेली आहेत, पण प्रत्येकाने आनंदात राहावं पाहिजे." ती सगळ्यांना सजेस्ट करते, की आपण ठरवलं ना की ह्या वर्षी ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या
चांगल्या गोष्टी साजऱ्या करायच्या आणि जे दुःख आहे ते सारून पुढे यायचं. मग आपण अस्मिताताईच्या बाळाला दाखवायला हवं की त्याच्या आजूबाजूला प्रेम करणारी खूप माणसं आहेत त्याच्यासोबत आणि एका वाईट गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही कधीच आणि त्याचं दुःख कधीच करायचं नाही. पूर्णाजी म्हणते बरोबर म्हणतेस, तुम्हाला पटतंय. सायली म्हणते ठीक आहे, आपण एक काम करूया, अस्मिताताईंचं मन रमेल अशा गोष्टी करूया, फुलांची सजावट, त्यांच्या आवडीचे पदार्थ हे सगळं करूया. अर्जुन तेवढ्यात खाली येतो. सायली म्हणते एक काम करूया, आपण आहे ना अस्मिताताईंची आवडती खीर बनवूया. अर्जुन म्हणतो हो हो, मला देखील खीर खूप आवडते. पण सायली त्याचा न जुमानता सरळ म्हणते मी अस्मिताताईंना खाली बोलून येते आणि अर्जुनला कम्प्लिटली इग्नोर करून ती जाते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी जोरजोरात फोनवर कोणाशी तरी बोलत असते. ती म्हणते की महिपतला पकडण्याचा प्लॅन आपण केला होता, त्यानंतर तुम्ही मला अलगद तिच्यातून बाजूला केलं आणि आता मी काय करायचं, टिपऱ्या खेळायच्या. हे सगळं बोलणं सायली ऐकत असते आणि तन्वीकडे ती रोखाने बघते. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन त्याचा रुमाल शोधत असतो, पण सायली काहीही न बोलता रुमाल त्याच्या हातात आणून देते फक्त. सायली तन्वीला म्हणते तन्वी, ह्या घरातली ना माणसं खूप छान आहेत म्हणून तू ह्या घरात आहेस, पण जर का ह्या घराच्या शत्रूच्या संपर्कात तू असशील ना तर तू जास्त दिवस या घरात टिकणार नाहीस. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.